तुम्हाला सुडौल बांधा हवा आहे किंवा दीर्घकाळ तारुण्य टिकवायचं आहे किंवा कायम स्लिम ट्रिम राहायचं आहे, तर याचा सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो. नमस्ते, मी डॉक्टर सचिन नांदेडकर. साधारणतः आपण दिवसाचे 2 भाग करायला हवे. एक म्हणजे आपण उठलो तिथपासून ते झोपेपर्यंत, आणि दिवसाच्या सुरुवातीला ज्या वेळेत तुम्ही खायला सुरुवात करता ती वेळ धरा. उदाहरणार्थ तुम्ही 9 वाजता नाश्ता घेता आणि आहाराला सुरुवात करता दिवसाच्या, तर 9 वाजता ही एक वेळ आपण जर पकडली तर तिथून पुढे 12 तास म्हणजे रात्री 9 पर्यंतच तुमची आहाराची वेळ आहे, आणि रात्री 9 ते सकाळी 9 ही तुमच्या पोटाच्या विश्रांतीची वेळ आहे. जर तुम्हाला खूप भूक लागत असेल आणि भूक सहनच होत नसेल तर तुम्ही 3 भाग करा. साधारणतः सकाळी 9 वाजता नाश्ता, दुपारी 1 ते 2 वाजता जेवण आणि रात्री 8 वाजताचा शेवटचा आहार. त्यानंतर पूर्ण पोट तुम्ही रिकामं ठेवा, रिकाम्या पोटाने झोपी जा. जर तुम्हाला भूक खूप सहन होते उत्तम पद्धतीने तर सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये तुम्ही एकदा किंवा दोनदाच आहार घ्या. इतर वेळेस पोट रिकामच ठेवा. एवढं जरी तुम्ही केलं, माफक व्यायाम केला, उत्तम विश्रांती घेतली, तरी सहजच तुमचा बांधा उत्तम सुडौल राहील, तुमचं तारुण्य दीर्घकाळ टिकेल. तर एखादा व्यक्ती जेव्हा 9 वाजता आहार करतो ते रात्री 9 पर्यंत 12 तासच आपण आहाराची वेळ ठेवली आहे. तसं जर एखादा व्यक्ती 11 पासून सुरू करत असेल तर ते रात्री 11 पर्यंत या पद्धतीने यात बदलही करता येतो. त्यामुळे या पद्धतीने पूर्ण दिवसाच्या निम्मा वेळ हा आहाराची विभागणी करा आणि कायमस्वरूपी तरुण राहा. हे सगळं करत असतानाच काही आहाराचे मूलभूत गोष्टी आहारात तुम्ही पाळायला हवे किंवा आहारात बदल करायला हवे. ते म्हणजे नैसर्गिकच आहार घ्या. आहारामध्ये भाज्या, फळं यासारखे तंतुयुक्त पदार्थ हे प्रमाणात असायलाच हवे, किंवा कोशिंबीर हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे पदार्थ आहेत. गाईच्या तुपासारखे पदार्थ अजिबात आहारात टाळू नका. 1 चमचा तूप 2 वेळा किमान हे इसेन्शियल फॅट सारखे पदार्थ हे आहारामध्ये असायलाच हवे. त्याने तुमचा अग्नी संदुषित राहतो, पचन उत्तम राहतं. आणि यासोबत डाळ सुद्धा आहारात ही असायलाच हवी, एकदा किंवा दोनदा. यासोबत भात, भाकरी, पोळी ही थोडी प्रमाणाने खा. एवढं जरी तुम्ही केलं तर तुम्ही हे महिनाभर करा आणि त्याचे उत्तम परिणाम बघा. धन्यवाद.